नमस्कार, अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे ढाबा स्टाईल पालक पनीर रेसिपीला सुरुवात करू। एक जुडी पालक घेतला आहे, हे कवळा पालक आहे, निबरचं काड्या असतात काढून टाकायचे, कवळ्या काड्या त्यामुळे मी घेतलेले आहेत। निवडून घेतले की 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं। 1 लिटर पाणी उकळायला ठेवले, पाण्याला उकळायला की त्यामध्ये पालक टाकून घ्यायचा। खालच्या बाजूकडून थोडासा पालक शिजला की पलटी करून घ्यायचा आणि पालक पूर्णपणे शिजवायचं नाही, 80% शिजवायचं, म्हणजे पालकचा कलर चेंज होत नाही। एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, शालू फ्राय करून घ्यायचं। शालू फ्राय पनीर नाही केलं तरी चालतं, पण ढाब्यावर असं शालू फ्राय पनीर करून टाकतात, त्यामुळे पालक पनीर खूप छान लागतं खायला। त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकायचं, 1 मोठा टोमॅटो, 1 मोठा कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या कळ्या, 1 इंच अद्रक, थोडंसं मीठ टाकून फक्त मऊ करून घ्यायचं। त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेले, हिरव्या भाज्यांना जास्त तेल वापरायचं नाही आहे। अर्धा चमचा लाल तिखट, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि जी टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही करून घेतलेली ते टाकायची। जास्त गरम तेल असताना पावडर मसाला टाकायचं नाही, नाहीतर जळतं। थोडंसं गरम मसाला टाकायचं, लो गॅस ठेवायचा। त्यावर टाकलं की हे मसाला मिक्स करून घ्यायचं चांगलं। 1 ते 2 मिनिटासाठी परतून झालं की त्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकायची, 1 छोटा चमचा जिरे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, ते टाकून असं मिक्स करून घ्यायचं। गॅस लो करायचा आणि त्यावरती 3 ते 4 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं। ते मिक्स करून झालं की पालक थंड झाला, मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे, ते टाकून घ्यायचा। कलर चेंज झालेला नाही, पालक शिजला की बर्फाच्या पाण्यात टाकलं पण कलर चेंज होत नाही, छान असं भाजीला हिरवागार कलर येते। ते टाकून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालं की पाणी नाही टाकायचं आताच, लो गॅसवर 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। पालक चांगला वापरलेला आहे, त्या मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी टाकणार आहे, पालक शिजलेलंच पाणी 1 वाटी पाणी टाकणार आहे। आणि आता जरी पातळ दिसत असली पालक, थंड झालं एकदम असं घट्ट ग्रेव्ही होती त्याची। त्यामध्ये 1 चमचा कस्तुरी मेथी हातावर जोडून टाकली, ऑप्शनल आहे, नसेल आवडत नाही टाकलं तर चालतं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे। पालक पनीरमध्ये 1 सिक्रेट मसाला टाकणार आहे ना, त्यामुळे गरम मसाला टाकलेला नाही आहे। हे पनीरचे तुकडे टाकून झाले की त्यावरती फ्रेश क्रीम टाकायची 2 चमचे, किंवा दुधावर साई टाकायची फेटून, मी दुधावर साई टाकलेली, ते टाकून मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅसवर 2च मिनटं झाकण ठेवायचं, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, जास्त पनीरला शिजवायचं नसतंय। 2 मिनटं झाले की मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये 1 सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला टाकणार आहे। तर मॅगी मसाला पालक पनीरमध्ये टाकल्यामध्ये खूप छान लागते पालक पनीर, एकदा असं करून बघा, भाजी चवीला खूप छान होती। मॅगी मसाला टाकलं की मिक्स करून घ्यायचं आणि लो गॅसवरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं मॅगी मसाला टाकल्यामुळं, कारण मॅगी मसाल्याचा पूर्ण स्वाद भाजीमध्ये उतरतोय। 2 मिनिटं झाल्यावर भाजी किती छान झालेली, मॅगी मसाला टाकल्यामुळे खूप छान असं वास येतंय। ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।